हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज सोमवार दिनांक 26 जानेवारी 2026, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु आयन उत्तर, ऋतू शिशिर, मास माघ, पक्ष शुक्ल. तिथी मित्रांनो, आजची अष्टमी तिथी आहे. रात्री 9:19 नवमी तिथीला सुरुवात होईल. वार सोमवार आहे. नक्षत्र मित्रांनो, अश्विनी नक्षत्र आहे. दुपारी 12:33 भरणी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, साध्य योग आहे. सकाळी 9:11 शुभ योगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 6:20 शुक्ल योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, विष्टीकरण आहे. सकाळी 10:17 भवकरणाला सुरुवात होईल आणि रात्री 9:19 बालवकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मकर राशीत असेल, चंद्र मेष राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीसह ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या कुंडलीमध्ये शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. जर शुभ स्थितीत असेल तर आपल्याला काही त्रास होणार नाही, कमी होईल मित्रांनो. आणि अशुभ स्थितीत असेल शनिदेवता तर मग मात्र आपल्याला जास्त त्रास होण्याची शक्यता असते मित्रांनो. त्यामुळे आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 7:15 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:27 असणार आहे. मित्रांनो, सध्या गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. असंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर पासून, शुक्र ग्रह 14 डिसेंबर पासून, बुध ग्रह 3 जानेवारी पासून अस्तंगत झालेले आहेत. वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह 11 नोव्हेंबर पासून वक्री झालेला आहे. हे चारही ग्रह आपल्याला काय फळ देतील आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून ते देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभुरात्रे प्रवर्तमानसद ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणे शालिवान शेक 1947 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये विश्वासू नाम संवत्सरी उत्तरायणी शिशिर ऋतू माघ मासे शुक्ल पक्षे इंदू वासरे अश्विनी नक्षत्रे साध्य योगे विष्टी करणे अष्टमे शुभतीत वीर गोत्रात उत्पन्न में कड़प्पा मोह पात दुरित क्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या निर्माल्याच्या थाळीमध्ये सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 9:11 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 28 फेब्रुवारी, दिनांक 3, 5, 6, 7, 8, 10, 12 आणि 13. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिनांक 29 फेब्रुवारी, दिनांक 1 आणि 6. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक 28 29 फेब्रुवारी, दिनांक 1, 6 आणि 8. जावळ करण्यासाठी मुहूर्त दिनांक 26 फेब्रुवारी, दिनांक 6. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक 26 28 फेब्रुवारी, दिनांक 6, 7 आणि 13. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी 4 फेब्रुवारी, विवाह करण्यासाठी 3 फेब्रुवारी, वास्तुशांती करण्यासाठी 6 फेब्रुवारी, भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी 4 फेब्रुवारी व देवमूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 6 फेब्रुवारी शिवाय मुहूर्त नाही. मित्रांनो,
या मधल्या काळामध्ये या विधींचा कारक शुक्र ग्रह हा अस्तंगत झालेला असल्यामुळे मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास वा पंचांग धारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तांमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नव्याने मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये गणराज्य दिन, प्रजासत्ताक दिन आहे मित्रांनो. यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकता मित्रांनो. या गणराज्य दिनानिमित्त, प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या सर्वांना माझ्यातर्फे आणि माझ्या चॅनलतर्फे धरम चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. आपल्या सर्वांना आजचा हा आनंदमय दिवस चांगल्या पद्धतीने जावो मित्रांनो, आनंदाचा जावो, उत्साहाचा जावो. आपण शक्य असेल तर झेंडावंदन ज्या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणी हजर राहण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो. दुर्गाष्टमी देखील आहे मित्रांनो. आपण जर या व्रताचे, मासिक व्रताचे अवलंब आपण करत असाल नित्यनेमाने, तर या दुर्गाष्टमी व्रताचरण आपल्याला उद्या करावे, क्षमा करा, आज करावे लागणार आहे. यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता मित्रांनो. आपल्या कुळदेवीमध्येच आपल्याला दुर्गा मातेचे दर्शन घ्यायचे आणि तिचेच सेवा आपल्याला करायची आहे मित्रांनो. आणि कुळदेवीचे मंदिर जर आपल्या जवळ असेल तरच आपण सायंकाळी जायचं आहे आणि विधिवत दर्शन घ्यायचं आहे मित्रांनो. आणि आपल्या कुळदेवीच्या ग्रंथाचे पारायण आणि मंत्रजप आपल्याला दिवसभर करायचे आहे मित्र, दिवसभरामध्ये. मित्रांनो भीष्माष्टमी देखील आहे. यासाठी पण माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता. आपल्या पित्रांनो व भीष्म पितामहांना आपण जलतर्पण करू शकता मित्रांनो, जर आपल्याला जमत असेल तर. आणि पुरोहितांच्या माध्यमातून जर आपल्याला शक्य असेल तर तेही आपल्याला अ, अत्यंत उत्तमपणे आपल्याला समजावून सांगतील, आपल्याकडून करून घेतील मित्रांनो. भीष्म तर्पणाने या कर्मकांडाने पापनाश होण्याची शक्यता जास्त असते मित्रांनो. मित्रांनो सकाळी 10 वाजून 17 मिनिटांपर्यंत भद्रा योग आहे, अर्थात हा राहूच्या अंडर येणारा भद्रा योग आहे, विष्टीकरण आहे. तर हा अशुभ काळ आहे. शक्यतो यामध्ये विशेष किंवा महत्वाची कामे करू नका, रेग्युलर कामे करण्यास हरकत नाही. अष्टमी श्राद्ध कर्म आहे. आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून या तिथीवर परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे मित्रांनो. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितृसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो. जे रेग्युलर आहे आपण ते केव्हाही करू शकता. राहुकाळ सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे मित्रांनो. हा देखील राहूचा अत्यंत प्रभावी काळ आहे, अशुभ काळ आहे. यामध्ये आपण शक्यतो महत्वाची किंवा विशेष कामे करू नका, अन्यथा आपल्याला त्यात अपयश येण्याची शक्यता जास्त आहे मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.